शेतकरी बंधूंनो नमस्कार। आज पीएम किसान संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। देशातील नागरिकांना जो काही 16वा हप्ता मिळणार होता तर त्याची तारीख आता शासनाने जाहीर केलेली आहे। याची अधिकृत माहिती शासनाने pmkisan.gov.in या संकेतस्थळावरती प्रसिद्ध केलेली आहे। तर पीएम किसान योजनेअंतर्गत आता कोणत्या शेतकऱ्यांना हे 2000 रुपये मिळणार आहे तर हे देखील खूप महत्त्वाचं आहे। तर तुमचं आधार सीडिंग असणं गरजेचं आहे, केवायसी असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तुमचं बँक खातं आधारशी लिंक असणं देखील गरजेचं आहे। तरच तुम्हाला जो काही पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता आहे तो मिळणार आहे। आणि ज्या शेतकऱ्यांना 15वा हप्ता मिळालेला नाही किंवा 14वा हप्ता मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना दोन्ही हप्ते देखील एकत्र येऊ शकतात किंवा 4 ते 5 दिवसाच्या अंतरावरती दोन्ही हप्ते मिळू शकतात। तरी हप्ते मिळण्यासाठी शेतकऱ्यांना काय करायचंय तर जवळील आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन ई-केवायसी करून घ्यायची आहे किंवा तुमचं जर आधारशी बँक आधी लिंक नसेल तर ते बँकेत जाऊन करून घ्यायचं आहे आणि आधार सीडिंग तुमचं झालेलं आहेत का हे देखील गरजेचं आहे। तर हे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील चेक करू शकता। तर ही एक अतिशय महत्त्वपूर्ण माहिती होती। आणि आता सर्वात महत्त्वाचा जो काही पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता येणार होता तर हा 16वा हप्ता कधी सरकार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देणार आहे तर याची तारीख आहे 28 फेब्रुवारी 2024 रोजी। तर देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा 16वा हप्ता शेतकऱ्यांना वर्ग केला जाणार आहे 28 फेब्रुवारी 2024 रोजी। याचा तुम्ही अधिकृत पोर्टलवरती जाऊन देखील पाहू शकता आणि याची लिंक सुद्धा तुम्हाला बायो मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे। तिथे जाऊन तुम्ही पीएम किसानच्या ऑफिशियल साईटवरती जाऊ शकता आणि सविस्तर जी काही माहिती आहे तुमचा आधारशी बँक खाते लिंक आहेत का तुम्ही पीएम किसानच्या वेबसाईटवरती जाऊन चेक करू शकता। तुम्ही पात्र आहात का, एलिजिबल आहात का ही सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी पीएम किसानच्या वेबसाईटवरती जाऊन बेनिफिशियरी स्टेटस वरती जाऊन ही संपूर्ण माहिती तुम्ही पाहू शकता। तर अशाच महत्त्वाच्या कामांच्या अपडेट्ससाठी आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।